संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणातली बातमी। आरोपी दीपक काटेला पोलीस अधीक्षकांसमोर हजर करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। काटेला कोर्टात हजर न करता एसपींसमोर हजर करणार असं देखील सूत्रांकडून कळतंय। दीपक काटेवर लावलेली कलम ही जामीन पात्र असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमये आपल्या सोबत जोडले गेलेत। विश्वभूषण, अधिकची माहिती काय द्याल? खरं तर हे वातावरण आता तापलेलं दिसतंय। नक्कीच आपण बघू शकतो की कालपासून प्रवीण गायकवाडांवरती जो शाई फेक हल्ला झाला आणि त्यानंतर दीपक काटे आणि 7 जणांना त्या ठिकाणी अक्कलकोट पोलिसांनी ताब्यात घेतलं। खरं तर कालच त्यांच्यावरती गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आले। मात्र हे जे गुन्हे आहेत ते अदखलपात्र गुन्हे आहेत, त्याच्यामुळं कालपर्यंत आपल्याला अशी माहिती मिळत होती की आज अक्कलकोट कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल। मात्र हे अदखलपात्र गुन्हे असल्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीनं कोर्टात हजर केलं जाणार नाही, कारण 5 वर्षापर्यंतची सजा ज्या आरोपींना असते त्यांना कोर्टात दाखल केलं जात नाही, असं सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत। त्यामुळं हे सुद्धा अदखलपात्र गुन्हे आहेत। मात्र आज सोलापूरचे हे ग्रामीण पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांच्यासमोर मात्र समन्स देण्यासाठी दीपक काटे आणि त्याच्या 7 जे साथीदार आहेत त्यांना हजर केलं जाईल, अशी सूत्रांकडून माहिती आपल्याला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद। दीपक काटे संदर्भात पुढे काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।